चला मॅचला सुरुवात करा. देव माणूस चषक 2025 पर्व दुसरे या रजनीतील तिसऱ्या रजनीतील अंतिम संघर्ष. तीन संघ तर मिळालेत. सुपर सिक्स मध्ये जाणारा चौथा संघ कोणता ठरेल यासाठी चालू असलेली लढाई मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल घेऊन तयार सागर ऑन स्ट्राईक. विलास विलाससाठी हा बॉल अतिशय वेगवान. अपील केली होती प्रचंड खऱ्या अर्थानं आक्रोश होते या अपीलसाठी, परंतु उत्साह तितका कमी. रन मिळाले या बॉलवरती एकही नाही. धावसंख्या 0 अंकावरती पहिला बॉलचा खेळ संपलाय. 2 ओव्हरची मॅच. सागर निघालाय पुन्हा बॉलिंग मार्क वरती. सागरचा बॉल एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह कॅच ड्रॉप. अंतिम क्षण. एफर्ट्स चांगले होते, डायव्हिंग एफर्ट्स होऊ शकली असती. जरी झेल पकडली असती तर कॅच ऑफ द टुर्नामेंट निश्चित तुम्हाला पाहायला मिळाली असती, परंतु प्रयत्न लाजवाब होते. परंतु मिस फिल्डिंगच्या साह्याने इथे रन मिळत आहेत ते 2च्या मदतीने धावसंख्या 2 अंकावरती. धाव्याचा श्री गणेश. बॉल नंबर 3 सागर घेऊन तयार होते पुन्हा एकदा वास्पिड एंड कडून. तिसरा बॉल इथून निर्धाव चेंडू होतोय. मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं शिवीगाल करू नका. तिसरा बॉल निर्धाव. 3 बॉलमध्ये धावसंख्या ती 2. रमेश भांडिलकर आपण कुठे असाल तर राकेश कवठे यांच्याशी संपर्क साधा. बॉल नंबर 4 हवेमध्ये. क्षेत्ररक्षक नाहीये. सेफ झोन मध्ये बॉल पडतोय. मिस फिल्डिंग पुनश्च एकदा. 2 षटकांचा सामना. या 2 षटकांच्या मॅच मध्ये जर तुम्ही मिस फिल्डिंग करत असाल तर एक एक धाब्याला फार महत्व आहे. 2 रन इथे कंप्लीट होत आहे. धावसंख्या 2 ने पुढे जाते. धावसंख्या 4. बॉल संपलेत 4. 4 बॉलमध्ये धावसंख्या आहे 4 या अंकावरती. फार अप्रतिम गोलंदाजी आहे सागरची, परंतु क्षेत्ररक्षकांची साथ हवी तितकी मिळत नाही या मॅच मध्ये. पहिलं षटक 4 बॉलचा खेळ इथून संपलाय. बॉल नंबर 5. पाचवा बॉल बॅकफुटला जाऊन उडवलाय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक जज करत असताना नो मिस्टेक बाय द फिल्डर. पकडले सहज कॅच. इथून मात्र पहिला धक्का लागत असताना बॅट्समन विलास इथून जाईल माघारी. पाच बॉल मध्ये धावसंख्या 4. मिथून आलाय. मिथून इथून एखादा मोठा फटका मारेल का इथून यावरती देखील आता लक्ष. 5 बॉल मध्ये 4. अंतिम बॉल. वॉड शॉट. अप्रतिम फटका डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. चांगली फिल्डिंग. 2 तर कंप्लीट झाल्यात. तिसरी साठी निघत नाहीयेत. निश्चित 2च मिळतील. एका षटकाचा खेळ इथून संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 6 आकड्यावरती. एक गड्याच्या मोबदल्यात विलास बाद झालाय 6 या धावसंख्येवरती. चला दुसऱ्या षटकाला लगेच सुरुवात करा. किशोर
षटकाचा खेळ संपला. दुसऱ्या षटक प्रगतीपथावरती. मोहनचा पहिलाच बॉल ऑन साईडला. काऊ कॉर्नर झोन मध्ये. हलकीशी मिस फिल्डिंग. थ्रो देखील खराब. बॅकअप चुकीनं आलाय खऱ्या अर्थानं. दुसऱ्या खेळाडूंना सावरलंय. आणखी एका धावेचा प्रयत्न. हास्यास्पद चिन्ह मैदानाच्या आतमध्ये. चुका आणि चुका या मॅच मध्ये आपण पाहताय. धावसंख्या मिळतायत त्या टोटल 4 धावा मिळतायत. 10 धावा धावफलकावरती. 2 षटकांचा सामना आहे. इथे केलेल्या चुका. मिस फिल्डिंग भरपूर केली या 2 षटकांच्या मॅच मध्ये. डिक्सल पाली या संघानं. प्रत्येकाला झोप आली खऱ्या अर्थानं. बॅटची कडा. विकेट किपर इंटरेस्टेड. पकडले सहज सोपी कॅच. इथून आणखी एक फलंदाज बाद. दुसऱ्या बॉल मध्ये सफलता अर्जित केली आहे ती मोहननं. विकेट किपरनं कोणतीही चुकी केली नाही. नवीन फलंदाज बारक्या. तिसरा बॉल खोलात टाकलाय. खणून काढला अक्षरशः लॉंग ऑफ मध्ये. चांगली फिल्डिंग. दुसरीचा प्रयत्न होत नाहीये. इथून रन मिळते ती फक्त एक ने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 अंकावरती. पहिल्याच बॉल मध्ये आलेल्या मिस फिल्डिंगच्या 4 धावा कुठेतरी धावफलकाला आकार देत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11 अंकावरती. बॉल शिल्लक आहे इथून 3. तीन बॉलचा खेळ बाकी आहे. प्रथम सत्रातील डिसायडर मॅच जिंकेल तो थेट सुपर 6 मध्ये जाऊन पोहोचेल. यासाठी चालू असलेला टॉस मैदानाच्या आतमध्ये. अक्रॉस द बॅटनं फटका खेचायचा होता. इथे बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. बॅट आणि बॉलचा संपर्क जुलत नसताना इथून मात्र आणखी एक निर्धाव बॉल. धावसंख्या थांबेल ती 11 या अंकावरती. अंतिम 2 बॉलचा खेळ बाकी आहे. चांगली बॉलिंग डिक्सल पाली संघाची आपण पाहताय. डान्सिंग डाऊन द विकेट. फुटवर्कचा वापर करण्याचा प्रयत्न आहे. इथे रन मिळते ती 1. 12 धावा धावफलकावरती. अंतिम एका बॉलचा खेळ शिल्लक. पहिल्याच रात्रीमध्ये नवनिर्माण सेना लोणावळा संघ पुढे सरकला. दुसऱ्या रात्रीमध्ये SK11 परंदावाडी संघ पुढे सरकला. आजच्या रात्रीमध्ये जामरुंग ठाकूरवाडी संघ पुढे सरकला. आता सुपर 6 मध्ये जाणारा कोणता चौथा संघ ठरेल यावरती मॅच. इथे रन मिळते ती 1. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13 या अंकावरती. येणारे 12 बॉल. सुपर 6 मध्ये पोहोचण्यासाठी एकीकडे 14 ची गरज आहे तर 14 धावा वाचवत एकीकडे सुपर 6 मध्ये जाण्यासाठी प्रयत्न करताना दिसेल.
बॅटची लिडिंग एज. विकेट किपर चतुररित्या बॉलला अडवत असताना दोन बॉल मध्ये धावसंख्या येते 1. बॅकफुटला जाऊन कट केलाय. पॉइंटच्या डोक्यावरून केलाय बॉल. डीप थर्ड मॅन मध्ये चालाय क्षेत्ररक्षक. अंतिम क्षणी बॉल अडवतो. 1 रन तर कंप्लीट केले. दुसरी देखील सहजरित्या पूर्ण होते 2च्या मदतीनं. धाव संख्या 3 या अंकावर. तीन बॉलचा खेळ संपला. 3 धाव धावफलकावरती. वेगवान बॉल. ऑफस्टिकची लाईन योग्य रीतीने हाताळत असताना अप्रतिम गोलंदाजी. आणखी एक वेगवान बॉल. स्लॉट मध्ये हा बॉल फटका प्रतिमे. क्षेत्ररक्षकांची जजमेंट साइड स्क्रीनला जाऊन बॉल आदळतोय. महत्वाच्या क्षणी संघर्षमय षटकार येतोय.